5वा त्यामध्ये भाग 4 भिक्खू आणि उपासक. त्यामध्ये 1 नंबरला आहे भिक्षा पास म्हणजे काय. संघ ही सुसंघटित संस्था असून त्यांचे सभासत्व सर्वांनाच मोकळे नव्हते. केवळ परिवाराज्याला संघाचे सभासत्व लाभत नसे. उपसंपदा स्वीकारल्यानंतरच परिवारजक सभासद बने. संघ ही स्वतंत्र संस्था होती. संस्थापकावर ती अवलंबून नव्हती. ती स्वायत्त संस्था असून आपल्याला आवडलेल्या त्याला सभासत्व देऊ शकेल. ज्याला आवडेल त्याला काय होईल या ठिकाणी सभासत्व देऊ शके. विनय नियमाला आणि अनुसरून ती कोणतीही सभासत्व हिरावून घेऊ शके. भिक्खूला उपासकाची जोडणारे एक बंधन म्हणजे भिक्षा. भिक्खूमध्ये आणि उपासकामध्ये जे जोडणारं बंधन होतं ते बंधन म्हणजेच काय तर भिक्षा. भिक्खू हा भिक्षेवर अवलंबून असे. भिक्खू काय तर भिक्षेवर अवलंबून असे आणि भिक्षा घालणारा म्हणजे उपासक. उपासकाची सुसंघटित अशी व्यवस्था नव्हती. संघात कोणालाही प्रवेश देताना संघदीक्षा हा समारंभ करावा लागे. संघदीक्षेमध्ये संघ प्रवेश त्याचप्रमाणे धम्मप्रवेश या दोघांचा अंतर्भाव होई. त्यांच्याविषयी वेगळी धम्मदीक्षा नसे. संघप्रवेश म्हणजे घर सोडून अनिकेत बनणे. धम्मप्रवेशासाठी धम्मदीक्षा नसणे ही एक गंभीर जाणीव होती. ज्या अनेक कारणांनी भारतात बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला आहे त्यापैकी हे एक कारण आहे. या दीक्षाविधीच्या अभावी उपासक एका धर्मातून दुसऱ्या धर्मात भ्रमण करू शके. आणि अधिक वाईट गोष्ट म्हणजे 2 धर्म एकाच वेळेला आचरणाची त्याला मुभा मिळत असे. परस्परावरील परिणाम काय होते. तथापि धर्मचरणात चुकणाऱ्या उपासकाला मार्गावर आणण्याचे साधन भिक्षापास हे एकच होते. यासंबंधीचे अंगुत्तर निकायातील नियम लक्षात घेण्याजोगे आहेत. या नियमाशिवाय भिक्खूने दुर्वर्तन अथवा दुराचरण केल्यास तत्संबंधी दुसऱ्या भिक्खूकडे तक्रार करण्याचा उपासकाला सर्वसामान्य अधिकार होता. अशी तक्रार बुद्धाकडे आल्यावर आणि त्याने ती पडताळून पाहिल्यावर विनयपिटकातील तत्संबंधीच्या नियमाला पुष्टी जोडून अशा प्रकारे आचरण संघाविरुद्ध केलेला अपराध यात सदरात सामील केला होता. विनयपिटक हे दुसरे तिसरे काही नसून उपासकांनी केलेल्या तक्रारीचा योग्य न्याय देण्याचे साधन आहे. विनयपिटक म्हणजेच काय दुसरं तिसरं काही नसून उपासकांनी केलेल्या तक्रारीचा जो योग्य न्याय आहे न्याय देण्याचं एक साधन होतं. भिक्खू आणि उपासक या संबंधीतील संबंध यांच्यामधील जो संबंध आहे अशा प्रकारचा होता. भिक्खूचा धम्म आणि उपासकाचा धम्म काय आहे. बौद्ध धर्माचे काही टीकाकार बौद्ध धर्म हा धर्मच नव्हे असे म्हणतात. काही जण काय म्हणतात तर बौद्ध धर्म काय आहे बौद्ध धर्मच नाही अशी टीकाकाराकडे लक्ष देण्याचे कारण नाही. परंतु त्यांना जर उत्तर द्यायचे असेल तर ते असे. बौद्ध धम्म हा खराखुरा धम्म आहे आणि त्यांना हे मान्य नसेल त्यांनी आपली धम्माची व्याख्या सुधारली पाहिजे. दुसरे काही टीकाकार या थरापर्यंत जात नाहीत. ते असे म्हणतात की बौद्ध धर्म हा केवळ भिक्खूंनी पाळायचा धर्म आहे. सामान्य माणसाशी त्याचा संबंध नाही. बौद्ध धर्माने सामान्य माणसाला आपल्या परिसराच्या बाहेर ठेवले आहे. भगवान बुद्धाच्या संवादात भिक्खूचा उल्लेख इतका वारंवार आढळतो की बौद्ध धम्म हा केवळ भिक्खूंचाच धम्म होय. या टीकेला बळकट येते.
म्हणून हा विषय अधिक स्पष्ट करणे जरुरी आहे. भिक्खूचा आणि उपासकाचा धम्म समान होता काय? भिक्खू किंवा भिक्खूला बंधनकारक असा धम्माचा एक भाग असून तो उपासकाला बंधनकारक नाही का? अशी वस्तुस्थिती आहे काय? असे प्रश्न या ठिकाणी उद्भवतात. भगवान बुद्धाने आपली प्रवचने केवळ भिक्खू संघाला उद्देशून केली आहेत का? म्हणून ती केवळ त्यांच्यासाठी आहेत, उपासकासाठी नाहीत. परंतु असे समजण्याचे कारण नाही. भगवान बुद्धाने जे शिकवले ते दोघांनाही लागू पडणारे आहे. पंचशील, अष्टांग मार्ग आणि दशपारमिता यांचा उपदेश करताना बुद्धाच्या मनात उपासक होते. ते त्या त्रियींच्या स्वरूपावरूनच लक्षात येण्याजोगी गोष्ट आहे आणि ते सिद्ध करण्याला कुठल्याही विवेचनाची जरुरी नाही. कुठल्याही विवेचनाची काय या ठिकाणी जरूर नाही. ज्यांनी ग्रहत्याग केला नाही, जो क्रियाशील गृहस्थी जीवन जगत आहेत, त्यांना पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि पारमिता अत्यंत आवश्यक आहेत. ग्रहत्याग केलेल्या म्हणजेच क्रियाशील गृहस्थी जीवनापासून दूर असलेल्या अशा भिक्खूंच्या हातून या त्रियींचे उल्लंघन होणे संभवनीय नाही. ते संभवनीय आहे गृहस्थांच्या बाबतीत. भगवान बुद्ध आपल्या धर्मोपदेशाला प्रारंभ केला तेव्हा तो प्राधान्याने उपासकांना उद्देशून असला पाहिजे. तथापि इथे तर्कावर विसंबून राहण्याची आवश्यकता नाही. बौद्ध धर्मातील टीकेचे खंडन करायला प्रत्यक्षात पुरावाही आहे. या बाबतीत खालील प्रकारचे प्रवचनाकडे लक्ष पुरावे. एकदा भगवान श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या जेतवनामध्ये राहत असत. धम्मिक आणि इतर 500 उपासक यांच्याकडे गेले. अभिवादन केल्यावर धम्मिक बाजूच्या आसनावर जाऊन बसला आणि भगवंताला उद्देशून म्हणाला, भगवान, ग्रहत्याग करणे भिक्खू आणि गृहस्थ उपासक या दोघांचीही प्रगती करणारा आचार कोणता? इथे भिक्खूसह बनलेल्या उपासकांना ते मोक्षदायी सत्य ऐकू द्या. भगवंत म्हणाले, एका भिक्खू कान देऊ नका आणि सांगितलेल्या नियमांचे पालन करा. दुपार झाल्यानंतर भिक्षेसाठी परिभ्रमण करू नका. दुपार झाल्यानंतर काय? भिक्षेसाठी तुम्ही परिभ्रमण करू नका. त्यापूर्वीच योग्य वेळी आपली भिक्षा गोळा करा. अवेळी येणारा अतिथी पाशात गुरफटतो. एखादा न सांगताच येणारा जो अतिथी आहे, जो पाहुणा आहे, तो काय होतो? फाशामध्ये गुरफटतो. अन्न भिक्षा मागण्यापूर्वी रूप, गंध, शब्द, रुची आणि स्पर्श या शब्दीच्या आसक्तीला आपल्या मनातून काढून टाका. भिक्षा मिळताक्षणी एकटेच मागे फिरा आणि एकटेच बसून अविचलित म्हणजेच बाह्य पदार्थामागे न धावणाऱ्या अशा स्थिर चित्तेने विचार करा. धर्मशील लोकांशी बोलताना हे भिक्खू भाषणाचा विषय धम्म हाच असू द्या. भिक्षा, आपली राहती खोली, बिछाना, पाणी, स्नान ही केवळ साधने आहेत. याहून त्यांना अधिक महत्त्व देऊ नका. या गोष्टीचा केवळ साधन म्हणून अनासक्तीने उपयोग करणारा भिक्खू हा कमलदल ज्याप्रमाणे पाण्याच्या थेंबाने कलंकित होत नाही, त्याचप्रमाणे सदैव निष्कलंक राहील. आता उपासकांना प्रगतीपथावर येणाऱ्या आचारासंबंधी मी बोलतो. हत्या करू नका, मृत्यूची शिक्षा देऊ नका किंवा कत्तल करण्याची आज्ञा देऊ नका. सबळ, दुर्बळ कोणत्याही प्रकारच्या सजीव प्राण्यांची हिंसा करू नका. सकल प्राणीमात्रावर प्रेम करा. कोणत्याही उपासकाने बुद्ध या चोरी करू नये किंवा चोरी करणाऱ्याची आज्ञा देऊ नये. दुसरे देतील तेवढेच घ्यावे. दुसरे जे देतील तेवढेच घ्यायचे. उपभोग ही अग्निकरता समजून त्यापासून दूर राहा. ब्रह्मचर्य शक्य झाले नाही तर निदान कोणत्याही विवाहित परिस्थितीशी अभिविचार करू नका. राजघरी अथवा चव्हाट्यावर थांबवू नका किंवा तिथे खोटे भाषण करायला प्रोत्साहन देऊ नका किंवा तसे करण्याची अनुज्ञा देऊ नका. हा निर्बंध सदैव पाळा.
नंतर मद्यपान करू नका, दुसऱ्याला मद्य पाजू नका, मद्यपान रमण्याची अनुज्ञा देऊ नका, हा निर्बंध सदैव पाळत राहा. मद्यपानाने मनुष्य कसा उन्मत्त होतो हे लक्षात ठेवा. मद्यपानाने मूर्ख मनुष्य पापाचरणासह उमद्युक्त होतो आणि आपल्या इतर स्वैराचारी बांधवांना पापास प्रवृत्त करतो. म्हणून त्या उन्मादकाकारक व्यसनापासून, त्या मूर्खांच्या स्वर्गापासून सदैव दूर राहा. हिंसा, चोरी, असत्य भाषण, सुरापान, अभिचार ह्यापासून परावृत्त व्हा. सप्ताहामागून सप्ताह उपोषणाचे व्रत ग्रहण करा आणि श्रद्धामय अंतःकरणाने अष्टशिलाचे पालन करा. प्राप्तकाळी पवित्र श्रद्धामय चित्ताने वरील उपोषित व्रत स्वीकारल्यानंतर यथाशक्ती भिक्खूंना अन्न आणि पेय द्या. आपल्या आईबापाचा सन्मान राखा. उपजीविका सन्मार्गाने करा. असा एकनिष्ठ उपासक दिव्य जगात प्रवेश करेल. यावरून स्पष्ट होईल की धम्म हा दोघांना समान आहे, परंतु त्या दोघांकडून आचारावयाच्या निर्बंधात फरक आहे. भिक्खूला 5 व्रते अनिवार्य आहेत. आपण हत्या करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते. दुसऱ्यांनी न दिलेली दुसऱ्यांची मालमत्ता आपण स्वतःच्या मालकीची करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागेल. कधीही असत्य भाषण करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागेल. स्त्री सुखापासून परावृत्त राहण्याचे व्रत त्याला धारण करावे लागेल. उन्मादक पेय पिणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागेल. हे सर्व नियम उपासकालाही बंधनकारक आहेत. फरक आहे तो एवढाच की भिक्खूच्या बाबतीत हे नियम अनुल्लंघनीय व्रतासारखे आहेत. उलटपक्षी उपासकाच्या बाबतीत ते नैतिक कर्तव्य असून त्यांचे व्रतासारखे आहेत. उलटपक्षी उपासकाच्या बाबतीत ते नैतिक कर्तव्य असून त्यांचे परिपालन स्वेच्छेने करायचे असते. ह्याविषयी त्यांच्यामध्ये लक्षात घेण्याजोगे 2 फरक आहेत. भिक्खूला खाजगी मालमत्ता ठेवता येत नाही आणि उपासकाला खाजगी मालमत्ता बाळगता येते. भिक्खूला परिनिब्बाणामध्ये प्रवेश करण्याचे स्वातंत्र्य आहे. उलटपक्षी उपासकाला निब्बाण हे पुरेसे मानले जाते. भिक्खू आणि उपासकामधील भेद आणि साम्य असे आहेत, तथापि धम्म हा दोघांनाही समान आहे. भाग 5. उपासकासाठी नियम. धनवानासाठी नियम काय आहेत हा भाग उद्याला पाहू. साधू साधू साधू.